श्रीपादराजम शरणम प्रपद्ये. श्रीपादांचा जय जयकार असो. आता काल जो आपण अध्याय वाचला तो मी माझ्या दुसऱ्या पुस्तकातनं वाचलेला होता, त्यामुळे तो अगदी सोप्या पद्धतीने झाला. पण आपल्या मूळ पुस्तकातला जो अध्याय होता त्यात पुढे कथा अशी होती की सुमती आणि अप्पळ राजांचा पूर्वजन्म वृत्तांत सांगितलेला आहे. तो वृत्तांताबद्दल अवधूत म्हणतात, पिठिकापूरवासियांनो, किती मूर्ख आहात. श्रीपादांच्या रूपात असलेल्या चालत्या बोलत्या दत्तप्रभूला स्वतःच्या डोळ्यांनी पाहून देखील तुम्ही ओळखू शकला नाहीत. स्वयंभू दत्तांच्या पाषाण मूर्तीची हजारो वर्षे पूजा केली जाते आहे. पाषाण रूपातून जागृत होऊन दत्तप्रभूंनी श्रीपाद रूपांमध्ये अवतार घेतला. अवतार घेण्यासाठी प्रार्थना करून जेव्हा ते अवतरित झाले तेव्हा त्यांचा तिरस्कार करणे हा गुन्हा आहे. माझे वय शेकडो वर्षे आहे. श्रीपादांचे दर्शन घेण्यासाठी मी हिमालयातून आलो आहे. दत्तपुराणातील विष्णुदत्त आणि सुशीला शिश्रीला या जन्मी अप्पळ राजू शर्मा आणि सुमती महाराणी म्हणून जन्माला आलेले आहेत. आता इथे काय म्हणाले की दत्तपुराणातील जे सुशीला आणि विष्णुदत्त आहेत त्यांनीच या जन्मी अप्पळ राजू शर्मा आणि सुमती महाराणी असं जन्माला आलेत. कृतयुगामध्ये लाभाद महर्षी राहत होते. आता कृतयुगामध्ये कोण महर्षी होते? लाभाद महर्षी होते. ते दत्तप्रभूंच्या विशेष अनुग्रहासाठी पात्र झाले. त्यांनी दत्तांकडे असे मागितले की त्यांना गुरु दत्तांना शिष्यरूपात पाहायचं आहे. त्यांना तेवढेच नसून ते त्या पूर्णब्रह्म तत्वाचे पुत्र वात्सल्याने संगोपन करायचं आहे. प्रभूंनी श्रीकृष्ण अवतारामध्ये त्यांचे मागणे मान्य करण्याचे कबूल केले. लाभाद ऋषींनी नंद रूपामध्ये व त्याच्या पत्नींनी यशोदेच्या रूपामध्ये जन्म घेतला व शनिवारी प्रदोष समयी ते शिव आराधनेच्या महिम्यामुळे श्रीकृष्ण नंद आणि यशोदेच्या घरी कन्हैया रूपात मोठा झाला. पण यादव कुळामध्ये अराजकता माजून यादव निर्वंश झाले. तेव्हा श्री अंबिकेने वासवी कन्यका परमेश्वरी म्हणून जन्म घेतला. तेव्हा नंदराजा रामडुग्गलू भास्कराचार्य झाले व आर्य वैश्यांनी अग्निकुंडामध्ये प्रवेश केल्यानंतर प्रत्येक घरातील त्या गोत्रातील कमीत कमी एक जण तरी वाचले. पण लाभाद महर्षींच्या गोत्रामध्ये कोणीच वाचले नाहीत. म्हणून असा निर्णय घेण्यात आला की आर्य वैश्यांनी लाभाद महर्षींचे स्मरण करणे अतिशय आवश्यक आहे. अग्निकुंडामध्ये आहुती दिल्यानंतर भास्कराचार्य आपल्या घरी ध्यान मंदिरात ध्यानस्थ झाले. भास्कराचार्यांच्या वंशात एक श्रीराम भक्त होता. त्यांना श्रीरामाचा साक्षात्कार झाला. त्यावेळी तो भक्त आपल्या मातापित्यांच्या सेवेत मग्न होता. म्हणून त्यांनी रामाला असा आदेश दिला की जोपर्यंत ते येत नाही तोपर्यंत रामाने तेथेच थांबावे. रामांच्या चरणाचे ठसे त्या घरामध्ये स्पष्टपणे उमटले आहेत. त्या चरणचिन्हांवर उभी राहून वासवी मातेने त्यांना दर्शन दिले. आता थोडंसं कथा परत गहन झालेली आहे की जेव्हा लाभाद महर्षींवर दत्तांची खूप कृपा होती आणि त्यांनी असं हे केलं की आपल्याला श्री दत्तांनी त्यांना पुत्र वात्सल्याप्रमाणे त्यांचे संगोपन करावे असं त्यांची इच्छा आहे आणि त्यांचं बालपण पाहावे. त्यावेळेला दत्तप्रभूंनी ते इच्छा कृष्ण अवतारामध्ये पूर्ण करण्याचे कबूल केले आणि लाभाद महर्षी पुढे नंद रूपामध्ये आणि त्यांच्या पत्नी यशोदेच्या रूपामध्ये जन्म झाला व शनी प्रदोष समयी केलेल्या शिव आराधनेच्या महिम्यामुळे श्रीकृष्ण नंद यशोदेच्या घरी कन्हैयाच्या रूपात मोठा झाला. आता यादव कुळामध्ये अराजकतामधून ते यादव कुळ निर्वंश झाले. जेव्हा अंबिकेने वासवी कन्यका परमेश्वरी म्हणून जन्म घेतला होता तेव्हा नंदराजा रामडुग्गल भास्कराचार्य झाले. आर्यवैश्यांनी अग्निकुंडामध्ये प्रवेश केल्यानंतर काय झालं तर प्रत्येक गोत्रातील एक जण तरी वाचले, पण लाभाद महर्षींच्या गोत्रातले कोणीच वाचले नाही. म्हणून हा असा निर्णय झाला की आर्य वैश्यांनी लाभाद महर्षींचे स्मरण करणे आवश्यक आहे. आता जी काही कथा असेल ती भास्कराचार्यांच्या वंशात श्रीराम भक्त होता. त्यांनी श्रीरामांचा साक्षात्कार झाला. त्यावेळी भक्त आपल्या मातापित्यांच्या सेवेत मग्न होता म्हणून त्यांनी रामाला
असा आदेश दिला की तू मी जोपर्यंत येत नाही ते जोपर्यंत येत नाही तोपर्यंत रामाने तिथेच थांबे आणि जेथे राम थांबले तिथे रामांच्या चरणाचे ठसे दिले. आता भास्कराचार्यांना फार वाईट वाटले. काही वेळाने त्या ठिकाणी एक बालरूप दिसू लागले. ते बालक दुसरे तिसरे कोणी नसून श्री दत्तप्रभूच होते. प्रभू म्हणाले, मी आणि वासवी आम्ही दोघे नेहमी नेहमी तुमचेच मुले आहोत. हो ना, आम्ही तुम्हाला सोडून कसे काय राहणार. तुम्ही भूलोकात अवतार घेतलेले लाभाद महर्षी आहेत. आज तुमचे गोत्र निर्वंश झाले. विशेष पुण्य आणि विशेष पाप झाल्याने निर्वंश होणे यात तथ्य आहे. नंदराजाच्या रूपात आपण विशेष पुण्यफळ प्राप्त केले. अशा उन्मत्त वंशामध्ये जे जन्म घेण्यास लायक अशा व्यक्ती उन्नत वंशामध्ये अशा महाउन्नत म्हणजे अगदी उत्तम अशा वंशामध्ये जन्म घेण्यास लायक अशा व्यक्तीच्या अभावामुळे तो वंश निर्वंश होतो. आपण आपल्या महापुण्यात बळावर भास्कराचार्यांचा जन्म घेऊन वासवांबाचा अवतार मनसोक्त पाहू शकाल. लाभात गोत्र निर्वंश झाल्या कारणाने मनोमन तुम्ही दुःखी झालात. मी आपणास अभय देतो की ज्या रामांडलू वंशामध्ये तुम्ही जन्म घेतला तो कधी निर्वंश होणार नाही. माझ्या श्रीपाद श्रीवल्लभ अवतारात आपण माझ्या आजोबांच्या रूपात जन्म घाल तेव्हा मल्ल्यादी आडनावाने व बापन नाव धालू या नावाने प्रसिद्ध व्हाल. आता त्यांनी भास्कराचार्यांना श्रीपादांनी इथे काय वरदान दिलं की जेव्हा मी तुमचा रामांडलू ज्या वंशामध्ये जन्म झाला आहे तो वंश कधी निर्वंश होणार नाही. आणि श्रीपाद श्रीवल्लभ अवतारात आपण माझ्या आजोबांच्या रूपात जन्म घ्याल तेव्हा आपण मल्ल्यादी या आडनावाने आणि बापन नाव धालू या नावाने प्रसिद्ध व्हाल. कलियुगाच्या अंतापर्यंत मल्लादी वंश निर्वंश होणार नाही असं त्यांना सांगितलं होतं. आता पुढची जी कथा आहे ती अशी आहे की जी आपल्या त्या पुस्तकात नव्हती पण ह्या पुस्तकात दिले. समर्थ रामदास आणि शिवाजी महाराज आणि श्रीधर स्वामींचा वृत्तांत. बेटा, त्या दिवशी बृहतशिला नगरात दिलेल्या वाग्दानाप्रमाणे आज पिठिकापुरात सगळ्या घटना घडत आहेत. श्रीपादजींचे मोठे बंधू श्रीधरराज शर्मा यांचे अंधत्व नाहीसे होऊन ते महापंडित होतील. आता श्रीपादजींनी दिलेल्या वचनाप्रमाणे त्यांचे मोठे बंधू श्रीधर शर्मा यांचे अंधत्व होऊन नाहीसे होतील. मृत्यूनंतर काही काळ ते हिरण्य लोकात राहून श्रीपादांच्या आज्ञेनुसार मराठा येथील सज्जनगड येथे समर्थ रामदास या नावाने प्रसिद्ध होतील. तर बघा लक्ष देऊ नाही का ते काय म्हणतात म्हणजे ते जे हिमालयातून आले जे सिद्ध पुरुष होते ते आता काय सांगतायत. बेटा, बृहतशिला नगरात वाग्दानाप्रमाणे आज पिठिकापुरात सगळ्या घटना घडत आहेत. श्रीपादजींचे मोठे बंधू श्रीधर शर्मा यांचे अंधत्व नाहीसे होणार व ते महापंडित होतील व मृत्यूनंतर ते काही काळ हिरण्य लोकात राहून श्रीपादांच्या आज्ञेनुसार मराठा देशात सज्जनगड येथे समर्थ रामदास या नावाने प्रसिद्ध होतील. श्रीपादांना दिलेल्या गोदानाचे फलस्वरूप म्हणून नरसिंहवर्मा पुढील जन्मी महायोद्धा शिवाजीच्या नावाने छत्रपती होतील. आता बघा हा किती स्पष्टपणे म्हणजे जे नरसिंहवर्मा होते ज्यांनी गोदान दिले होते त्याचे फलस्वरूप नरसिंहवर्मा पुढील जन्मी महायोद्धा म्हणून शिवाजीच्या रूपाने छत्रपतीच्या नावा होतील. हिंदू साम्राज्याच्या स्थापनेसाठी कंबर कसून लढाई करणारे श्रीपादांच्या अवताराशी अतिशय जवळचा संबंध असणारे शिवाजी महाराज श्रीशैल्य क्षेत्राच्या दर्शनाने धन्य होतील. समर्थ रामदासांचा प्रिय शिष्य होऊन नाव कमावतील. श्रीपादांचा दुसरा भाऊ रामराज शर्मा या आपल्या लंगडेपणापासून मुक्त होऊन महापंडित बनेल. दिवंगत झाल्यावर काही काळ हिरण्य लोकात राहून नंतर श्रीधर या नावाने जन्म घेऊन अवधूत होईल. आता बघा इथे दोन्ही भावांचं आणि नरसिंहवर्मांचं पुढे काय होणार आहे ते सांगितलं. तर श्रीपादांचे जे मोठे बंधू होते त्यांना अंधत्व होतं. त्यांचं अंधत्व नाहीसे झाल्यावर ते काय होणार आहेत तर ते पुढे हिरण्य लोकात काही काळ राहतील आणि त्यानंतर ते रामदास सज्जनगडावर महाराष्ट्रातील सज्जनगड येथे
येथे समर्थ रामदास या नावाने प्रसिद्ध होतील. आणि श्रीपादांना दिलेल्या गोदानाचे फलस्वरूप, आता श्रीपादांना काय झालं, कोणी गोदान दिलं होतं, तर नरसिंह वर्मा यांनी गोदान दिलं होतं. तर त्या गोदानाच्या फलस्वरूप ते महायोद्धा शिवाजीच्या नावाने छत्रपती होतील. म्हणजे नरसिंह वर्मा कोण होणार आहेत, तर ते छत्रपती शिवाजी महाराज होणार आहेत, असं इथे स्पष्ट उल्लेख आलेला आहे. आणि श्रीपादांच्या अवताराशी अतिशय जवळचा संबंध असणारे शिवाजी महाराज श्री शैल्य क्षेत्राचे दर्शन सुद्धा घेतील. म्हणजे शैल्य क्षेत्राचे ते दर्शन, मल्लिकार्जुनाचे ते दर्शन सुद्धा घेणार आहे, असं इथे सांगितलं. समर्थ रामदासांचा प्रिय शिष्य म्हणून नाव कमवतील. आता ते समर्थ रामदासांचा प्रिय शिष्य म्हणून नाव सुद्धा कमवणार आहेत. श्रीपादांचा दुसरा भाऊ राजशर्मा हा लंगडेपणापासून मुक्त होऊन महापंडित बनेल. त्याचंही जे पांगळापण, लंगडेपण आहे ते दूर होऊन तो महापंडित बनेल आणि दिवंगत झाल्यावर नंतर तो श्रीधर या नावाने अवधूत होईल. दैवी शक्ती अचिंत्य आणि अनुल्लंघनीय आहे. मी जे काही बोलत आहे ते अक्षर सत्य आहे. तुम्ही विश्वास ठेवा अथवा ठेवू नका, ते सत्यच असते. या जगातल्या काही लोकांनी म्हटले की सूर्य नाही आहे, तर सूर्य अदृश्य होईल का? परमेश्वर वेगळा आहे. भाग्याची दोरी नेहमीच परमेश्वराच्या हातात असते. भले एखादी व्यक्ती श्रीमंत असो अथवा ऐशारामात आयुष्य घालविणारा एखादा महाराज असो, एखाद्यावर संकटे आणण्याची ताकद परमेश्वराकडे आहे. त्याचप्रमाणे संकटाचे निरसन करण्याची शक्ती सुद्धा परमेश्वराकडे आहे. भविष्यात कोकणदम या नावाने ओळखले जाणारे वायसपूर अग्रसार म्हणजे काकीनाडा आणि श्यामबालापूर म्हणजे समालकोटा आणि श्रीपिटिकापूर तिन्ही मिळून एक शहर बनेल. जगातील सर्व देशातील, सर्व जातीचे, सर्व संप्रदायाचे लोक कुठल्या तरी जन्मात एका दिवशी पिटिकापूरला येऊन स्वामींचे दर्शन नक्की घेतील. श्रीधरांचे चरित्र संस्कृत भाषेत लिहिले जाईल. श्रीपादांचे चरित्र संस्कृत भाषेत लिहिले जाईल. श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत या ग्रंथावर श्रीपाद श्रीवल्लभांचा आशीर्वाद असेल. भुजपत्रावर लिहिलेली प्रत श्रीपाद श्रीवल्लभांच्या संकल्पानुसार अदृश्य रूपात श्रीपादांच्या जन्मस्थळी अनेक मैल खोल जतन केली जाईल. त्या जन्मस्थळावर पादुकांच्या प्रतिष्ठापना व मंदिर उभारले जाईल. श्रीपादांना गोदान करणारे श्रेष्ठी धन्य आहेत. त्यांच्या वंशजांना धन दौलत कधीही कमी पडणार नाही. हिरण्य लोकात काही काळ राहून मराठा देशात श्रीमंत वैश्य परिवारात जन्म घेऊन श्री नरसिंह सरस्वतीच्या अवताराचेही ते दर्शन घेतील. म्हणजे आता कोणाकोणाबद्दल इथे भाकीत केलेलं आहे, तर श्रीपादांचे जे मोठे बंधू होते ते पुढे होऊन कोण जन्म घेणार आहेत. श्रीपादांना गोदान देणारे श्रेष्ठी नरसिंह वर्मा पुढे कोण होणार आहेत तर ते सांगितलं. आणि श्रीपादांचे मोठे बंधू होते तेही कोण, जे छोटे दुसरे बंधू म्हणजे मोठा आंधळा होता आणि त्याच्यापेक्षा लहान जो होता तो पांगळा होता आणि हे दोघंही श्रीपादांपेक्षा मोठे होते. तर त्या दुसऱ्या भावाचं पुढे कोणत्या रूपात जन्म होईल हे सगळं सविस्तर हा उल्लेख इथे या पुस्तकात आलेला आहे. आणि शिवाय व्यंकटय्या श्रेष्ठींचाही जन्म पुढे महाराष्ट्रात होणार आहे, वैश्य परिवारात होणार आहे आणि तेव्हा नरसिंह अवताराचे सुद्धा ते दर्शन घेणार आहे. असं जी कथा होती, जी कालच्या भागात पुढे ही होती ती या पुस्तकात होती, त्यामुळे मी ती कथा आता वाचलेली आहे. आता तिरुमलदासांनी काय आज्ञा केली होती यांना, शंकर भटाला, की आता तू कुरवपुरात जा. त्यामुळे श्री तिरुमलदासांची आज्ञा घेऊन कुरवपुराच्या दिशेस माझे प्रयाण सुरू झाले. म्हणजे शंकर भटांचे प्रयाण. श्रीपादांच्या लीला मनात आठविल्या की अंग रोमांचित होई. मार्गात थोडे दूर गेल्यावर मला एक पवित्र औदुंबर दिसला. दुपारची वेळ झाल्याने मी भुकेने व्याकुळ झालो होतो. जवळपास ब्राह्मणांचे घर असल्यास माधुकरी मागून विश्रांतीसाठी पवित्र असा औदुंबर वृक्ष आहे त्याचा विचार करीत निघालो. त्या औदुंबराखाली कोणीतरी विश्रांती घेत असल्याचे मला दिसले. जवळ जाऊन पाहिले तर त्या मनुष्याने यज्ञोपवीत धारण केले होते. मी औदुंबर रिक्षाजवळ गेलो आणि त्या अनोळखी व्यक्तीने आदराने मला बसण्यास सांगितले. त्यावेळी नयन कारुण्य रसाने भरलेले होते. त्याच्यासमोर एक झोळी होती. त्यात खाद्यपदार्थ काही नव्हते, परंतु एक ताम्रपात्र तेवढे होते. ते सतत श्रीपाद श्रीवल्लभांचे नामस्मरण करीत होते.
मी त्यांना उत्कंठेने प्रश्न केला, महाशय, आपण श्रीपादांच्या दिव्य चरणाचे आश्रित आहात का? तुम्ही त्या महापुरुषांचे दर्शन घेतले का? अशा प्रकारे अशा प्रकारे म्हणे, माझा जन्म स्वदैश्य कुलात झाला असून मला सुबैया श्रेष्ठी असे म्हणतात. म्हणजे आता त्यांना जे भेटले ते सुबैया श्रेष्ठी होते. माझ्या लहानपणी मला माता पित्यांचा वियोग झाला. माझ्या घरी धनाच्या राशी होत्या. मी दूर देशात जाऊन अनेक प्रकारचे व्यापार करतो. त्यानिमित्ताने पुष्कळ वेळा कांचीपुरात जाण्याचा योग आला. त्या गावच्या चिंतामणी या नावाच्या एका वेश्येचा परिचय झाला. मी खूप धन ऐश्वर्य आरामासाठी खर्च केले. केरळ देशात पालक्कड या प्रांतातून बिल्वमंगल नावाचा एक ब्राह्मणसुद्धा व्यापाराच्या निमित्ताने कांचीपुरमला येत असे. तो सुगंधी द्रव्याचा अरबी नागरिकांना विक्रय करून त्यांच्याकडून रत्नराशी व तुरुंग घोडे घ्यायचा. कधी कधी आम्ही दोघेजण मिळून व्यापार करीत असो. आमच्याकडून सम्राट व राजे उच्च जातीचे घोडे विकत घेत व दुर्दैवाने दोघे वेश्येच्या संगतीत भ्रष्ट झालो. अरबांशी थोडा काळ आमचा व्यवहार चांगला चालला. त्यानंतर अरबांनी आमच्याकडून पुष्कळ धन घेऊन निम्न जातीचे घोडे आम्हास दिले. त्यावेळी व्यापारामध्ये आमचे मोठे नुकसान झाले. व्यापारात नुकसान झाल्याने आमची संपत्ती नष्ट झाली. माझी पत्नी मनोव्यथेने मरण पावली. मला एक मंदबुद्धी असलेला पुत्र होता. त्याचा अकाल मृत्यू झाला. बाबारे, सगळ्या तीर्थात श्रेष्ठ आणि विख्यात असलेले पादगया तीर्थक्षेत्र पिटिकापूर आमचे मूळ गाव. मी अज्ञानी असल्याने देव ब्राह्मणांचा अपमान करीत होतो. ऋणवसुली करण्यास निर्दय पद्धतीचा वापर करत होतो. श्री अप्पळराजांच्या घरी एकदा ऐनवल्लीहून खूप बंधुगण भेटण्यासाठी आले. त्या सगळ्यांना भोजनाची व राहण्याची सोय करण्यासाठी त्यांच्याजवळ पुरेसे धन नव्हते. श्रेष्ठी कुलपुरोहित असल्याकारणाने श्रेष्ठींची भेट घेतली व त्यांनी सर्व सामुग्री विनामूल्य देऊ केली असती. पण मग ते दान झाले असते. श्री अप्पळराज शर्मा कोणतेही दान स्वीकारित नसत. नाईलाज म्हणून त्यांनी 1 वराह एवढ्या रकमेचे जिन्नस माझ्याकडून दुकानातून उधार नेले. बंधुगण गेल्यावर माझी रक्कम परत करण्यासाठी अप्पळराजांना मी त्रास दिला. आता माझ्या हातात 1 कवडी पण नाही. मला जेव्हा धन मिळेल तेव्हा मी अवश्य परत करीन, असे राजशर्मा म्हणाले. मी चक्री व्याज घेण्यात तरबेज होतो. काळ चालला होता. व्याजावर व्याज वाढवून खोटे हिशोब दाखवून मी 10 वराह देणे बाकी आहे, असे अप्पळराज शर्मास कळविले. तेवढे धन मला देण्यास अप्पळराज शर्मास आपले राहते घर विकावे लागले असते. त्या काळातल्या दरामध्ये ते घर विकत घेतल्यास मी अप्पळराज शर्मांना 1-2 वराह दिल्याने हिशोब बरोबर होईल, असे अनेकांसमोर सांगितले होते. राजशर्मा गृहविहीन करणे हाच माझा संकल्प होता. माझा हा दुष्ट विचार लक्षात येता व्यंकटप्पांनी माझी निर्भत्सना केली. अरे दुरात्मा, धनाच्या मदाने मनास येईल तसे वागत आहेस. आपल्या कुलपुरोहिताचा अपमान झाल्यास, आमच्या कुलपुरोहिताचा अपमान झाल्यास आमचा अपमान झाल्यासारखे होईल. तुझी वागणूक बदल, नाही तर घोर आपत्ती संभवेल. अग्निहोत्राचा पवित्र असलेल्या अप्पळराज शर्मास तू असले कष्ट देतोस, या कारणाने रौरवादी नरकात जाशील. आता ही कथा काय आहे तर, पुढे गेल्यावर तिरुमलदासांनी श्री शंकर भटांना आज्ञा केली की तुम्ही आता पुढे जा, पुढच्या प्रवासास का कुरवपुरात जा. आणि ते कुरवपुरास असे जात असताना ते वाटेत त्यांना अनेक असे प्रसंग घडत होते, त्याच्यामुळे त्यांचे अंग रोमांचित होत होते. मार्गात थोडे दूर गेल्यावर त्यांना एक औदुंबराचे झाड दिसले. दुपारची वेळ असल्याने ते भुक्याने व्याकुळ झाले होते आणि त्या औदुंबराखाली कोणीतरी त्यांना विश्रांती घेण्यास दिसले. ते कोण होते तर त्यांनी त्यांना प्रश्न विचारतो. त्यांनी सांगितलं ते सुबैया श्रेष्ठी आहेत आणि ते लहानपणीच त्यांना माता पित्यांचा वियोग झाला असं होता, पण त्यांच्याकडे धन भरपूर होते, त्यामुळे ते व्यापार करीत. ते व्यापार करण्यासाठी कांचीपुरात जात असत. तेथे चिंतामणी नावाच्या एका वेश्येशी सुद्धा त्यांचा परिचय झाला. त्यांनी खूप धन ऐषारामासाठी खर्च केले होते. तेथे केरळ येथील काक्कनाड पालक्काड या प्रांतातून बिल्वमंगल नावाचा ब्राह्मणसुद्धा व्यापाराच्या निमित्ताने येत असे.
ते दोघे जण मिळून कधी कधी व्यापार करू लागले. आणि काय झालं तर तो काय करायचा, बिल्वमंगल सुगंधी द्रव्याचा अरबी नागरिकांना विक्रय करायचा आणि त्यांच्याकडून रत्नराशी व तुरुंग म्हणजे कोण, तर घोडे घ्यायचं. तुरुंग म्हणजे घोडा, तुरुंग, तर तो घोडे विकत घ्यायचा. कधी कधी आम्ही दोघे मिळून व्यापार करायचे. पण ते वेश्येच्या संगतीत दोघेही भ्रष्ट झाले होते. अरबांशी त्यांचा व्यापार काही काळ चांगला चालला, पण त्यानंतर त्यांनी काय केलं, त्यांच्याकडून पुष्कळ धन घेऊन अरबांनी त्यांना अगदी निम्न जातीचे घोडे दिले होते, म्हणजे कमी प्रतीचे घोडे. त्यामुळे व्यापारात त्यांचे मोठे नुकसान झाले व त्यांचे सगळे धन गेले. त्यांची पत्नी म्हणजे कोणाची, सुबैयाची पत्नी सुद्धा मनोव्यथेने मरण पावली. त्याचा एक मंदमती मुलगा होता, तोही सुद्धा मंदबुद्धी मुलगा सुद्धा अकाल मृत्यू येऊन हे आता तर हे सगळं त्यांच्या नशिबी का आले. तर सगळ्या तीर्थात श्रेष्ठ अशा पादगया म्हणजे पिठापूर हे त्यांचं मूळ गाव होतं आणि तेथे त्यांना ऋणवसुली करण्यास अनेक निर्दय पद्धतीचा ते वापर करतो. एकदा काय झालं, अप्पलराज शर्मांच्या घरी त्यांचे बंधुगण वगैरे आले होते, तेव्हा त्यांच्या आदरातिथ्यासाठी त्यांच्या भोजनाची व राहण्याची सोय करण्यासाठी अप्पलराज शर्मांनी काय केलं, तर ह्या सुबैया श्रेष्ठींकडून धन घेतलं आणि सुबैया श्रेष्ठींनी एक वराह घेतलं, पण त्यांच्याकडे ते देण्यासाठी परत हे नव्हतं. ते अप्पलराज शर्मा काय त्यांना म्हणाले की जेव्हा माझ्या परिस्थिती होईल, देण्यायोग्य होईल, तेव्हा मी तुम्हाला ते परत देईन. तर सुबैया श्रेष्ठींनी त्याच्यावर चक्रवाढ व्याजून ते 1 वराहाचे 10 वराह केले आणि अप्पलराज शर्मांना ना ते बाकी आहे असं कळलं. ते तेवढे धन मला एवढे धन मला देण्यास अप्पलराज शर्मांना आपले राहते घर विकावयाला लागले असते, म्हणजे असं ते सुबैया श्रेष्ठी सांगतात. आणि त्यामुळे त्यांनी त्यांना त्रास द्यायला सुरुवात केली. आणि आणि त्या काळातले घराचे एक दरामध्ये ते घर मी विकत घेतल्यास ते घर 1-2 वराहालाच येईल असं त्यांनी त्यांना सांगितलं होतं. पण तर अशा प्रकारे त्यांनी अफवा पसरवायला सुरुवात केली होती सुबैया श्रेष्ठींनी. त्यावर व्यंकटय्या श्रेष्ठी यांनी त्यांची निर्भत्सना केली. त्यांचा जो दुष्ट विचार लक्षात आला सुबैया श्रेष्ठी, व्यंकटय्या श्रेष्ठींनी त्यांची निर्भत्सना केली. म्हणजे त्यांना ते म्हणाले, तू अरे दुरात्म्या, धनाच्या मदाने तू जर असे वागत असलास तर तू आमच्या पुरोहिताचा अपमान झाल्यास तो आमचा अपमान आहे आणि ती वागणूक बदल नाही तर घोर आपत्ती ओढवेल. म्हणजे तुझं जर हे वागणं बदललं नाही तर तुझ्यावर घोर आपत्ती ओढवेल असं त्यांना सुबैया श्रेष्ठींनी कोणाला सांगितले, नाही, व्यंकटय्यप्पांनी किंवा व्यंकटश्रेष्ठींनी सुबैयांना आधीच सांगितलं होतं. अप्पलराज शर्मास कष्ट देतोस त्या कारणाने रौरवादी नरकात जाशील असं त्यांनी त्यांना सांगितलं. आता श्रीपाद श्रेष्ठींच्या घरी असताना मी श्रेष्ठींना चेष्टेने म्हणालो, अप्पलराज शर्मा जर माझे ऋण फेडू शकत नसतील तर त्यांच्या पुत्रापैकी एकास माझ्या दुकानात चाकरी करण्यास पाठवावे किंवा स्वतः चाकरी करण्यास यावे. एक मुलगा आंधळा तर दुसरा पंगू आणि तिसरा श्रीपाद मात्र 3 वर्षाचा होता. तर बघा, श्रीपादांचं जे चरित्र आहे ते शंकर भटांना कसं कळतंय, तर कोणी ना कोणी सांगत असलेल्या कथेच्या मार्फत कळते. आणि तर सुबैया श्रेष्ठी जे त्यांना औदुंबर वृक्षाखाली भेटलेत, तेही श्रीपादांची कथा सांगत असताना श्रीपादांचं वय किती आहे, 3 वर्षे. आणि सुबैया श्रेष्ठींनी काय सांगितलं चेष्टेने की अप्पलराज शर्मांना जर माझे ऋण फेडायचं असेल तर त्यांच्या पुत्रांपैकी एकाने माझ्या घरी चाकरी केली पाहिजे. आता काय होतं, चाकरी करण्यास यावे. एक मुलगा आंधळा आणि दुसरा पंगू. म्हणजे आता तुम्हाला माहिती आहे, आता मागच्या भागातच आपण ऐकलं की श्रीपादांचा जो 2 बंधू होते, मोठा बंधू हा आंधळा होता आणि त्याच्यापेक्षा लहान जो भाऊ होता हा पांगळा होता. तर आणि तिसरा 3 वर्षाचा श्रीपाद, माझे ऋण कसे बरे फेडले जाईल असे श्रेष्ठींचे मन बोलून त्यांनी श्रेष्ठींचे मन दुखावले आणि त्यांच्या नेत्रातून अश्रुधारा वाहू लागले. त्यावेळेला व्यंकटय्या श्रेष्ठींच्या डोळ्यातनं अश्रुधारा वाहू लागल्या होत्या. श्रीपादांनी आपल्या भव्य हस्ताने त्यांचे अश्रू पुसत म्हटले, आजोबा, मी असताना कसले भय, हिरण्याक्ष आणि हिरण्यकश्यपूचा संहार मीच केला. तर सुबैयाचे ऋण
फेडण्यास मला काय कठीण. आता बघा श्रीपादांनी इथे काय सांगितलं, हिरण्याक्ष आणि हिरण्यकशिपू. आता हिरण्याक्ष आणि हिरण्यकशिपू हे दोन असुर होते, हे आपल्याला माहिती आहे. जसं त्या असुरांनी अनेक वेळेला जन्म घेतला, कधी रावण आणि मेघनाथ या रूपात, कधी कंसाच्या रूपात, आणि असे अनेक म्हणजे प्रत्येक अवतारात त्यांनी प्रत्येक कृष्ण देवताच्या प्रत्येक अवतारात त्यांनी राक्षस म्हणून जन्म घेतला होता आणि त्यांचा वध हा स्वतः विष्णूंनी केला होता. आणि तेच श्रीपाद श्रीवल्लभ प्रभू आहेत असं ते म्हणतात. असे म्हणून माझ्याकडे त्यांनी वळून पाहिले, म्हणजे असे श्रीपाद बोलले आणि त्यांनी सुभैया श्रेष्ठींकडे वळून पाहिलं. कारण का ही गोष्ट आता कोण सांगतंय, आता बघा इतके दिवस आपण ज्या कथा ऐकल्या त्या तिरुमलदास सांगत होते. आता तिरुमलदासांकडून निघून आपले शंकर भट त्यांना तर सुभैया श्रेष्ठी भेटलेत आणि आता ही कथा सुभैया श्रेष्ठी सांगत आहेत. अरे तुझे ऋण मी फेडीन, पण चल तुझ्या दुकानात सेवा करून ऋणाची निवृत्ती करीन. ऋण फिटल्यावर मात्र तुझ्या घरी लक्ष्मी राहणार नाही, नीट विचार कर. म्हणजे त्यांना काय सांगितलं, चल मी तुझं ऋण फेडतो, पण एक लक्षात घे, ऋण फेडल्यानंतर तुझ्या घरात लक्ष्मी राहणार नाही. गर्वाने अंध झालेल्या व स्वभावाने दुष्ट झालेल्या मी म्हणजे कोणी, सुभैया श्रेष्ठींनी हा ठराव मान्य केला. व्यंकटय्या श्रेष्ठी श्रीपादांना आपल्या खांद्यावर उचलून त्यांच्या दुकानात घेऊन आले व म्हणाले, श्रीपादांच्या ऐवजी मी तुमच्या दुकानात काम करतो, चालेल का? मी ते अमान्य केले. म्हणजे त्यांनी व्यंकटय्या श्रेष्ठींनी तेव्हा काय विचारलं त्यांना, की श्रीपादांच्या जागी मी तुमच्या दुकानात काम करतो, तर ते चालेल का? तर त्यांनी ते अमान्य केले. इतका दुकानात एक जटाधारी आला आणि सुभैया श्रेष्ठींचे दुकान कोठे आहे असे त्यांनी विचारले. मी त्याला सांगितले, मीच सुभैया श्रेष्ठी आहे असून त्या दुकानाच्या जवळ आपण भेटलो आहोत, ते माझेच आहे. नंतर थोडी जास्त जवळ भेटलो ते माझ्या. नंतर तो म्हणाला, मला ताबडतोब एक तांब्याचे भांडे विकत घ्यायचे आहे, किंमत थोडी जास्त असेल तरी चालेल. तुम्ही कृपया मला ते तांब्याचे भांडे दिल्यास मी ते घेऊन लगेच निघून जाईन. माझ्या दुकानात 32 तांब्याची पात्रे होते, परंतु मी त्याला म्हणालो की माझ्याकडे एकच तांब्याचे पात्र आहे व तो 10 वराह देऊन शकत असल्यास मी ते देईन. तो संन्यासी चटकन कबूल झाला. त्याची एकच अट होती की ते पात्र व्यंकटय्या श्रेष्ठींच्या मांडीवर बसलेल्या श्रीपादांनी त्यांच्या हातांनी संन्यासास द्यावे. श्रीपादांनी सहजते ते पात्र संन्यासास दिले. श्रीपाद प्रभू हसत होते. तो जटाधारी सुद्धा साधू सुद्धा हसत होता. ते म्हणाले, तुझी इच्छा आता पूर्ण झाली. तुझ्या घरी तू लक्ष्मी स्थिर राहील. तू तुझी संन्यास दीक्षा सोडून देऊन स्वगृही जा. तुझ्यासाठी तुझी पत्नी व मुले वाट पाहत आहेत. तो जटाधारी संन्यासी अत्यंत आनंदित होऊन तिथून निघून गेला. व्यंकटपय्या श्रेष्ठी आणि अप्पलराज शर्मा यांचा अपमान करावा अशी माझी इच्छा होती. त्या दिवशी पूर्ण झाल्याने मी अहंकाराने म्हणालो, आज मी एका तांब्याचे भांडे विक्रीत मला विशेष धनलाभ झाला. अप्पलराजांकडून यायचे 10 वराहांचे कर्ज फिटल्यासारखे मला वाटले. आता बघा त्यांच्या तोंडून आपोआप काय निघालं, एक भांड्याचे त्या विक्रीत मला विशेष धनलाभ झाला आणि अप्पलराजांकडून 10 वरांचे कर्ज फिटल्यासारखे मला वाटले. त्या क्षणी श्रीपादराज ऋणातून मुक्त झाले आणि तथापि व्यंकटय्या श्रेष्ठींना वाटत होते की ते विधान गायत्रीच्या साक्षीने शपथ घेऊन केले जावे. मी दुर्भागी असल्याने तशी शपथ घेतली तर ते हरिशंकर भट्टा सिद्ध पुरुष आणि अवधूतांकडून त्यांच्या कृपेचे प्रतीक म्हणून तांब्याचा एखादा तुकडा जरी मिळाला तरी त्या प्राप्तकर्त्याचा अमाप धन लाभ होतो. आता सिद्ध किंवा अवधूतांकडून जर तुम्हाला तांब्याचा तुकडा मिळाला तर त्याचं काय होतं, त्याच्यामुळे अमाप धन प्राप्तीचा अनुभव येतो किंवा अमाप धन प्राप्त होते. तो साधू किती भाग्यवान होता. दत्तप्रभूंनी अवतार असलेल्या श्रीपाद प्रभूंकडून दयाळूपणे त्याला तांब्याचे भांडे प्राप्त झाले. मी अत्यंत दुर्भागी होतो. त्या क्षणापासून माझे शरीर, मन आणि आत्मा यांमध्ये चमकणाऱ्या लक्ष्मी देवीच्या स्फुल्लिंगाचा लोप झाला. श्रीपाद प्रभूंच्या लीला अतर्क्य आणि कल्पनातीत असतात. त्यांच्या उपस्थितीत
बाबतीत उच्चारलेला प्रत्येक शब्द सत्य होतो. माझ्याकडे 32 भांडी असताना मी माझ्याकडे फक्त एकच आहे असे खोटे बोललो. श्रीपाद प्रभूंनी माझ्या असत्य वचनाला सत्यात परिवर्तित केले. श्रीपाद प्रभू आणि व्यंकटय्या श्रेष्ठी घरी गेल्यानंतर मी आत गेल्यानंतर जाऊन पाहिले तर 32 भांड्यांपैकी एकच भांडे राहिले होते. श्रीपाद प्रभूंच्या लीला अकालनीय आणि अचिंत्य होत्या. त्यांच्या समक्ष असे बोलू ते वचन खरे होते. साक्षात दत्तप्रभूंच्या करकमलांनी तांब्याचे भांडे घेणारा तो जटाधारी धन्य झाला. श्रीपादांकडून अनुग्रहाच्या स्वरूपात तांब्याच्या किंवा तांबे असलेल्या धातूचा एक तुकडा मिळाला तरी दान घेणाऱ्याला भाग्याचे असते. तेव्हा प्रत्यक्ष तांब्याचे पात्र मिळविणारा तो जटाधारी किती भाग्याचा आणि सुबैया श्रेष्ठी किती दुर्दैवी. त्याला येणे असलेले 10 वराहाचे देणे श्रीपादांनी आपल्या लीलेने दिले, परंतु त्या क्षणापासून त्यांच्याकडे असलेली लक्ष्मी क्षीण होऊ लागली. 32 भांड्यांच्या ठिकाणी एकच भांडे राहिले. मला 10 वराह मिळाले पाहिजेत असा खोटाच हिशोब दाखविला होता. श्रीपादांच्या लीलेने अप्पळराज शर्मांची चिंता दूर झाली. आता बघा ही सगळी कथा कशी आहे तर श्रीधर सुबैया श्रेष्ठी सगळी कथा सांगते. तर सुबैया श्रेष्ठींनी काय केलं होतं की श्रीपादांच्या वडिलांना म्हणजे अप्पळराज शर्मांना एकदा 1 वराह असे धन दिले होते. हॅलो, 1 मिनटं, माझी कथा थोडीशी रेकॉर्ड होते, बसायला सांगा येतो. तर ते श्रीपादांना त्यांनी 1 वराहाचं वडिलांना अप्पळराज शर्मांना 1 वराहाचं धन दिलं होतं आणि त्यांनी खोटं सांगून त्याचं व्याज दाखवून 10 वराह केले. आता 10 वराह केल्यानंतर त्यांना असं झालं की आता ते फेडण्यासाठी ते त्यांच्यामध्ये तगादा लावल्यानंतर व्यंकटय्या श्रेष्ठी यांच्या घरी जेव्हा श्रीपाद शिवल्लभ खेळत होते तेव्हा ते काय म्हणाले की जर अप्पळराजांना त्यांचे कर्ज फेडता येत नसेल तर त्यांच्यापैकी एका पुत्राने माझ्या दुकानात येऊन काम करावे. त्यांच्या इच्छेप्रमाणे श्रीपाद शिवल्लभ आणि ते काही होऊ शकणार नव्हतं, कारण का अप्पळराज शर्मांचा मोठा पुत्र हा आंधळा होता, मधला पुत्र हा पांगळा होता आणि तिसरा जो पुत्र श्रीपाद शिवल्लभ हे त्यावेळेला 3च वर्षाचे होते. तर त्यांच्याकडून पण श्रीपाद शिवल्लभ काय म्हणाले, आजोबा व्यंकटय्या श्रेष्ठींना म्हणे आजोबा आपण जाऊया, आणि ते त्यांच्याबरोबर सुबैया श्रेष्ठींच्या त्या दुकानात गेले. त्यावेळेला तिथे काम करत असताना तिथे एक तांब्याचं भांडं मागण्यासाठी एक अवधूत आले किंवा जटाधारी पुरुष आला. त्या जटाधारी पुरुषाने जेव्हा भांडं मागितलं तेव्हा सुबैया श्रेष्ठी काय म्हणाले की माझ्याकडे एकच, त्यांच्याकडे 33 तांब्याची भांडी होती, पण त्यावेळेला ते काय म्हणाले की माझ्याकडे एकच तांब्याचे भांडं आहे आणि तेही मी 10 वराहालाच देईन, त्याच्यापेक्षा कमी नाही. तेव्हा ते जटाधारींनी त्यांना ते 10 वराह दिले आणि त्यांनी ते 10 वराह, पण ते भांडे मात्र श्रीपादांच्याच हातून मी घेईन, म्हणजे व्यंकटय्या श्रेष्ठींच्या मांडीवर जे बालक बसलेले आहे त्याच्याच हातून मी घेईन असे त्यांनी त्यांना सांगितले. आणि तसे सांगितल्यावर काय झालं की श्रीपादांनी त्यांच्या हाताने ते भांडे त्यांना दिले. ते भांडे मिळतात व्यंकटय्या श्रेष्ठी काय म्हणाले, सुबैया श्रेष्ठी काय म्हणाले की हे भांडे ते जे 10 वराह मिळाले, हे वराह मिळालं मला असं वाटतं की अप्पळराज शर्मा यांचे कर्ज फिटले असं त्यांच्या तोंडून उत्स्फूर्तपणे निघालं. आणि ते उत्स्फूर्तपणे निघालेले शब्द खरे होण्यासाठी व्यंकटय्या श्रेष्ठींनी त्यांच्याकडून साक्ष घेतली की तू आता अशी साक्ष दे की खरंच तुझे कर्ज फिटलेले आहे. त्यावर ते तसं त्यांना बोलले आणि त्याच्याप्रमाणे ते कर्ज फिटल्याचं कबूल केलं आणि सुबैया श्रेष्ठींनी तसं केलं आणि तो जटाधारी प्रसन्न झाला. कारण का श्रीपादांच्या हातून एखादा तांब्याचा तुकडा किंवा तांबा मिळणं हे सुद्धा मोठी भाग्याची गोष्ट आहे, पण त्याला तर प्रत्यक्ष तांब्याचे भांडे मिळाले. त्यामुळे आणि श्रीपादांचे वडिलांचे कर्ज तर त्या शब्दांमुळे प्रमाणे फिटलेले होते. मग काय झालं, ते तांब्याचं भांडं पण काय झालं, त्यांचे शब्द खरे ठरले आणि श्रीपाद शिवल्लभांकडून त्यांनी तांब्याचे भांडे घेणारा तो जटाधारी हा त्याला भरपूर धन प्राप्त, कारण की श्रीपादांकडून किंवा अवधूतांकडून जर असे दान मिळाले, तांब्याचे दान मिळाले तर ते त्याच्यामुळे भरभराट होते असं कथा आहे, असं सांगण्याचं. तर ह्या कथेप्रमाणे श्रीपादांच्या लीलेने आपले कर्ज फेटले आणि श्रीपादांनी त्यांना एक सांगितलं की ज्या वेळेला हे कर्ज फिटेल
त्यावेळेला तुझ्याकडे लक्ष्मी राहणार नाही. त्याप्रमाणे नंतर नंतर सुबैया श्रेष्ठींकडे ती लक्ष्मी कमी झाली, लक्ष्मी हे झाली, असं झालं आणि त्यांच्यातली ती लक्ष्मी लोप होऊ लागली आणि श्रीपाद शिवल्लभ आपल्या वडिलांचं कर्ज फेडलं. ही एक कथा आहे आणि जे सुबैया श्रेष्ठी स्वतः ह्याला सांगत आहेत. आता आजच्या भागापुरतं आपण एवढंच करूया, पण आजचा भाग थोडासाच रेकॉर्ड केला, पण त्यातला अर्थ समजून घ्या. तांब्याच्या दानाने किंवा देवता स्वरूपांकडून किंवा अवधूतांकडून जर आपल्याला तांब्याचे दान मिळाले तर त्याचं महत्त्व काय ते इथे सांगितलं आहे आणि सुबैया श्रेष्ठींकडून कशा रीतीने श्रीपाद शिवल्लभांनी आपल्या वडिलांचं कर्ज फेडून घेतलं ते सुद्धा येथे सांगितलेलं आहे. तर या कथेचा पुढचा भाग आपण उद्या पाहूया. पण शेवटी कथेत प्रश्न आहे की श्रीपाद वल्लभांच्या थोरल्या बंधूंनी नंतर महाराष्ट्रात कोण म्हणून जन्म घेतला आणि त्यांना श्रीपादांना गाईचे दान करणाऱ्या नरसिंहराय यांनी महाराष्ट्रात कोण म्हणून जन्म घेतला. आता महाराष्ट्र भूमीत या दोघांनीही कालांतराने जन्म घेतलेला आहे. श्रीपादांचे मोठे बंधू जे आंधळे होते श्रीधर वर्मा आणि नरसिंहराय श्रेष्ठी ज्यांनी श्रीपादांना गोदान केलं त्यांनी कोणता जन्म घेतलेला आहे ते आपण उत्तरात सांगायचं आहे. जर कोणाला आजच्या कथेत सलगता जाणवली नसेल तर आजची कथा मी परत अर्थ समजावून उद्यासुद्धा सांगेन. तर आपण इथे कथा इथे थांबवतोय. कथेच्या उत्तर द्यायचे श्रीपाद राजम शरणम प्रपद्ये. श्रीपादांचा जय जयकार.